अहो अहो अतिशय आनंदाची आणि खतरनाक बातमी. मुक्ताची स्पर्धा झाली पण मुक्ता घरीच होती, ती स्पर्धेला जाऊच शकली नाही. अरे वा. वा काय, तिचा हात मोडला, ती वाचली ही दुःखाची बातमी आहे, पण तिचा हात मोडला ही अतिशय आनंदाची बातमी आहे. मी तर म्हणते तिचा हात असा कायमचा मोडला पाहिजे, म्हणजे आयुष्यात कधीच ती संबळ वाजवू शकणार नाही. आणि एकदा का संबळ वाजवू शकली नाही ना की कायमचा तिचा माज उतरेल. अहो मी तुमच्याशी बोलतेय, काय आहे या मोबाईल मध्ये, काय खेळताय? अतिशय खतरनाक आणि अतिशय ताजी बातमी आहे. अतिवृष्टीमुळे लोकवाद्य वादनाची अंतिम फेरी पुढे ढकलली आहे काही दिवस. काय? हो, आता मुक्ताचा हात तुटलाय आणि स्पर्धा पुढे ढकलली आहे. मग काय, ती बरी होणार आणि पुन्हा स्पर्धेत भाग घेणार. काय बोलताय तुम्ही? असं कसं होऊ शकतं? हे शक्य नाहीये, असं होऊच शकत नाही. मी तर म्हणते असं झालंच कसं? असं होणारच नाही. नाही, हे शक्य नाहीये. काय बोलताय तुम्ही? अरे काय होणार नाही काय? अरे स्पर्धा पुढे ढकलली आहे आणि तू मला काय ओरडतेस? मी काय आयोजक आहे का? आणि एवढंच जर तुला राग येत असेल ना तर जा मुंबईला आणि त्यांच्याशी भांडले असते. आत्ताच्या आत्ता मुंबईला जाऊन मी त्यांच्याशी भांडले असते. पण इथे काशीला रावसाहेब बनवायचंय आणि मुळात त्या दादावर आधी लक्ष ठेवायचंय. त्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये. जरा कुठे काही चांगलं घडायला लागलं ना की तुम्ही लगेच वाईट बातमी घेऊन येता. मला तर बिचारा त्या कांताचं वाईट वाटतंय. किती मेहनत घेतली होती त्यांनी. तो पण स्पर्धेत भाग घेणार आहे. अहो मुक्ताचा हात मोडावा म्हणून. काय करू मी या माणसाचं? काल रात्रभर दादा घरी आले नाहीत आणि त्यांचा फोन पण आला नाही. आई तू माझ्याशी खोटं का बोललीस? कुठल्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन देऊ तुला रे मी? आधीच मुक्ताची तब्येत बरी नाहीये, ती नाजूक आहे. तुला तिला सांभाळायचंय, तिला सावरायचं, या गोष्टीचं टेन्शन कुठे देऊ बाळा मी तुला? त्यांचा फोन काय, मेसेज सुद्धा आलेला नाहीये. तुझ्या टेन्शन मध्ये आणखीन भर पडू नये म्हणून खोटं बोलले रे मी. आई इतकंच ओळखतेस का ग तुम्हाला? अगं सहनशीलता माझ्या रक्तात आहे. कारण मी तुझाच मुलगा आहे बघ आई. आणि प्रश्न जर माझ्या माणसांच्या आयुष्यांचा असेल ना तर मी जगातलं कुठलंही टेन्शन पेलू शकतो. हे यार आई, पण तू असं का केलंस? चुकलं रे, खरंच चुकलं माझं. अगं काल संपूर्ण रात्र दादा कुठे असतील, कसे असतील, काय करत असतील कुणाच ठाऊक. मला कळलं असतं तुम्ही काल रात्री शोधलं असतं ना त्यांना. सॉरी. असू दे, अजून काय फार वेळ झालेला नाहीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो त्यांना. सॉरी, खरंच. इट्स ओके, डोंट वरी. काही झालं ना तरी आता दादांचा शोध घ्यायलाच हवा. तुला चांगलंच माहित आहे तू माझ्यासाठी काय आहेस. मला हे पण माहित आहे की माझ्या एवढंच स्पर्धेला जायला तू पण आतुर आहेस. पण तू बघतोयस काय झालंय. आता तुलाच मला सांभाळून घ्यावं लागल. लक्षात ठेव, आपल्याला एक मोठी संधी मिळाली. देवी आईनं आपल्यावर जबाबदारी टाकली. तू अस्तित्व जपायचं आणि अण्णाचं स्वप्न पूर्ण करायचं. स्वतःतला नाद असत जपत माझ्या हातातली ताकद बनायचे. मुक्ता, बाळा तुझ्या हाताला एवढं लागलंय,
केवढा ठणका बसत असन याचा, तरी तुला वाजवायचंय का? तर तुला मावं स्वप्न पूर्ण करायचंय. काय बोलू मी आता? अण्णा, मला दुखावलं म्हणून स्वतःला एवढा दमाचा त्रास असून पण तुम्ही संबळ वाजवला, एवढा मोठा धोका पत्करला. माझी जबाबदारी आता अजून वाढली. बाळा, संबळ वाजवताना ना मी तुझ्यासाठी देवी आईकडे साकडं घालत होतो. तिला म्हणत होतो, देवी आई, अगं तुला पाहिजे तर मावा जीव घे, जीव पाहिजे तर जीव घे, पण माझ्या लेकराचे हात ठीक कर, असं म्हणत. हो अण्णा, असं बोलू नका. तुम्हाला काय झालं तर मी स्पर्धेत भाग घेऊन जिंकले, काय उपयोग? हारले तर मी हारन, पण जिंकले तर तुम्ही जिंकाल. एवढ्या त्रासातून, हाताच्या दुखण्यातून तू जर या स्पर्धेला वाजवायला उभी राहील ना बाळा, तर तू हारणं शक्यच नाहीये. आई, मला सारंगनी सांगितलं का दादा कांता आणि भैरूला शोधायला त्यांच्या मागे निघून गेले होते. सारंग, तुम्ही त्यांना विचारलं नाही का ते कुठं जात आहेत म्हणून? तेव्हा मी आणि सुनील आम्ही दोघं मुक्ताला घेऊन क्लिनिकला गेलो होतो आणि मग नंतर तिथूनच आम्ही डायरेक्ट मुक्ताच्या घरी गेलो. पण मग दादा कुठं जात आहेत तुम्ही त्यांना काही विचारलं नाही का? अरे आम्ही सगळे मुक्ताच्या टेन्शन मध्ये होतो आणि मग थोड्या वेळात दादांचाच मेसेज आला की माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि एक अर्जंट काम आहे, सो मी जातोय, मी घरी जाईन. आम्ही रिलॅक्स झालो आणि दादा संकटात सापडतील म्हणजे असं कधीच वाटलं नाही. पण ते आता संकटामध्ये सापडलेत. आई, आम्ही दोघं दादांना शोधायला जातो. आता जास्त उशीर करून चालणार ना. युवराज, तू सुद्धा मागे राहू नकोस, त्यांच्या सोबतच जा. हा सारंग, तुम्ही दोघं आधी देवी आईचे आशीर्वाद घ्या आणि मग निघा. होय. अरे तू इथं काय करतोयस? तुला सांगितलं होतं ना त्या दोघांबरोबर जा म्हणून. अरे बाप संकटात असताना मुलगा त्याला शोधायला गेला, त्याचा मित्र सुद्धा गेला आणि हा पुतण्या इथेच बसून राहिलाय. कसं दिसेल ते? तू बोलत का नाहीयेस? आई, मला समजत नाहीये का? पण सध्या मी जे काही करतोय ते विचार करून करतोय आणि इथून पुढे मी विचार करूनच वागणार. का असा मोठा महान विचार केलाय, जरा कळेल का? काय नाही, मी जर आता सारंग सोबत दादांना शोधायला गेलो आणि दादा सापडले तर त्याचं सगळं श्रेय सारंगला जाणार. त्यामुळे त्याला त्याच्या पद्धतीनं शोधू देत. मी माझ्या पद्धतीने माझे कॉन्टॅक्ट्स वापरून दादांना शोधणार आणि मग दादांना नवीन आयुष्य मिळाल्याचं अख्खं श्रेय मला. सारंग, हे दिसतंय यांना विचारायचं का? हो, विचारायचं. एक मिनिट दादा, हा फोटो बघा ना. हा, यांना पाहिलं का कुठं? रावसाहेब नगर का? नाही हो, यांना नाही बघितलं आम्ही. कांता भैरू. कांतानी भैरू रातपासून गावात दिसलत नाही बघा. अच्छा, धन्यवाद दादा. चल सारंग, याचा अर्थ आता आपल्याला त्या कांतान भैरूचा शोध घ्यायला पाहिजे. एकदा का ते गावले का रावसाहेबांचा ठाव ठिकाणा एकदम लगेच लागन बघ. बरोबर म्हणतो, आता पण त्यांनाच टार्गेट करूया. हा, कांता शेट त्यांच्या हाती लागला, मी सटकलो. माय पण हात पाय मोडले असते. कांता शेटच्या पण घरी जाता येईना. ही कापड कशी कशी चोरून आणलीत मी. माझ्या घरी पण जाता येईना. मा बाप त्या रावसाहेबांना टिप देत. मला त्या रावसाहेबांची लय भीती वाटेल नाही. मी काय म्हणतो, त्या कांता शेटला ठोकून रावसाहेबांचा राग शांत झाला असेल ना? हळू बरे हेड्या, आता राग शांत नाही. आता लूपाळून आला असं.
आणि तू माझं रक्त बंबार केल्याशिवाय जाणार नाही. आणि शिवाय त्या मुक्ताच्या समोर नेतील आणि तिच्या पायाखाली मला तुडवायला लावतील. मी काय म्हणतो, तू इकडे थांबूच नको ना, तू जा निघून. हा, तुला काय झालं मला फोन कर, तुला काय आवडत देतो मी आणून देतो ना. हॅलो, अरे तू जिथे म्हणालास तिथे नाहीच आहे कोणी. हो, अरे कोणीच नव्हतं तिथे. ओके, बरोबर, चल ठेवतो. काय झालं, काय म्हणला? मी तो म्हणाला जरा पुढे येऊन चेक कर. चल. हा का? हो, चल. तू का रडती? मला संभळ वाजवता येईना. मला तू एक गरज आहे. तू मला मदत करशील? ते तर तुलाच वाजवावं लागल. मी आहे ना तुला संग. मला माहिती आहे तू जिंकण्यासाठी वाजवीत नाही, तू आपल्या दोघींमधली कला आपल्या अण्णांच्या स्वप्नाला जगवण्यासाठी वाजवती ना. त्यामुळे तुला जमणार आहे बघ. आणि नाही जमलं तर रडायचं नाही. नाही रडणार. मुक्ता, तू रडतेस? नाही. अगं नाही काय मुक्ता, तू रडतीयस. आणि त्या कोपऱ्यात बघून नाही रडणार असं का म्हणत होतीस? अहो ते घरी कोणी नव्हतं ना, स्वतःशीच बोलत होते. अच्छा, घरी सगळं ठीक आहे ना? हो, घरी ठीक आहे. दादा काय म्हणतात, कसे आहेत? दादा दादा मजेत आहेत अगं. आणि दादानी तुला कॉम्पिटिशन साठी शुभेच्छा दिल्या. अजून त्यांच्याशी बोलले पण नाहीये. त्यांना व्हिडिओ कॉल लावता का? त्यांना बघता येईल, बोलता येईल, त्यांचा आशीर्वाद पण घेता येईल. व्हिडिओ कॉल? तुला माहिती आहे ना मुक्ता, त्यांचा फोनचा इश्यू झालाय बघ. मागच्या वेळी नव्हता का त्यांनी मेसेज केला होता? फोनचा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या. आणि एक मिनिट, पप्प्याचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो, हा पप्प्या बोल. त्या कांताबद्दल काही खबर लागत नाहीये, पण भैरू कुठं असेल याबद्दल टीप मिळाली. गुड गुड, आलोच मी. हा चालेल, ये लवकर. काय झालं? अगं काही नाही, पप्प्याचा फोन होता, मला अर्जंट जावं लागतंय. अचानक कुठं निघालात? अचानक म्हणजे ते तसं अचानक नाहीये, प्लॅन होतं. काय की दादा बाहेरगावी चाललेत ना, सो एक अर्जंट काम त्यांनी मला सांगितलं होतं आणि मी विसरलो अगं. सो मी जाऊन ते काम करतो आणि वेळ मिळेल तसा मी तुला भेटायला यायचंय. पण यार मुक्ता, तू गोळ्या वेळेवर घ्यायचा. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. काळजी घे. बाय. काय माधू, कामाकडे लक्ष नाही आजकाल तुझं? भाऊ चुकलं का काय आमचं? काय चुकलं नाही, जरा टंगळा मंगळ कमी कर. हा भाऊ. बरं इकडे. हा भाऊ.
आमच्या दादांना रावसाहेबांना 2-3 दिवसात इकडे कुठं बघितलंयस का? नाही भाऊ, नाही बघितलं कुठं. मग आता डोळे नीट उघडे ठेव. हो. ठीक आहे, आपली माणसं कामाला लाव. काना कोपऱ्यात माणसं गेली पाहिजेत. अख्खा भाग पिंजून काढ आणि दादांना शोधून काढायचं. हो. बक्षीस मोठे मिळणार यावेळेस. बक्षीस मिळणार भाऊ, तर सगळी माणसं कामाला लावतो मी. आणि खबर लागली तर पहिला कोणाला सांगणार? तुम्हाला नाही तर सारंग भाऊन देतो ना. सारंगला नाही, फक्त मला सांगायचं. कोणाला? तुम्हाला. फक्त बक्षीस तेवढं बघा, कसं वाढून दिलं तर बरं. मिळणार, बक्षीस वाढून मिळणार. हा, तर लाग कामाला. भाऊ लगेच कामाला लागतो नाही काय? लगेच लागतो. हो. अरे अरे अरे, काय खरंच नाही. आयुष्य सगळं भांगलेलं आहे. कुठं कुठं जावं लागतंय, कुठं कुठं लपून बसावं लागतंय. येतो पळाला. गाडी काढ, चल लवकर बस बाब्या. लई वर्ष झाली इतकं चांगलं खायला मिळते मला. अरे काशा, अरे नापास झालास तू. काय मग म्हणजे पोटभर नापास? आम्ही उपाशी राहिलो तर काय पास होते होय? अरे बाबा, परीक्षा होती ही तुझी. अरे तुला किती वेळा सांगितलं, रावसाहेब हे असं खात नाहीत, सावकाश खातात. हा, तरी सुद्धा तू तेच केलंस. अरे बाबा, हे असं बका 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 खायचं नाही रे. असं स्टाईल मध्ये खायचं, म्हणजे दादाच्या स्टाईल मध्ये. असं हळूहळू एक एक घास चावून चावून खायचा. हे असं खाशील ना पक्का पक्का आणि उघडा पडशील. अगं बाई, एवढ्या वर्षाची सवय आहे, एकदम कधी जाणार? बदलावी लागेल आणि बदलावीच लागेल. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? अरे पोलीस येतील आणि तुझ्यासोबत आम्हाला पण घेऊन जातील. नाही नाही, पण आपल्याला ती वेळ आणूच द्यायची नाहीये ना आपल्यावर. तुला दादाच्या सगळ्या सवयी अशा भिनून घ्याव्या लागतील अंगात. आधी तुमच्या अंगात भिनवा. सारखं सारखं मला काशा 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 म्हणताय तुम्ही. मग मला कसं वाटणार मी रावसाहेब आहे? तुम्ही म्हणलं पाहिजे की नाही रावसाहेब रावसाहेब. मग बरं काशा, पुन्हा काशा म्हणली तू. खायला घालू काय तुला? बरं दादा. परत एकदा म्हण. बरं दादा. असं निघालं वेगळं. बरं दादा. तुला काय आता निमंत्रण देऊ म्हणतील का? नमस्कार रावसाहेब. माझं बोलून झालंय. जरा ज्यादा होते, ज्यादा होते. काशीनाथ घरी जाणार, रावसाहेब बनून फार काळ नाही टिकू शकणार तो. पकडला जाणार. कसा पकडला जाईल तो? कोण कसं ओळखेल त्याला? हुबेहूब माझ्यासारखं दिसतो तो, माझ्यासारखं बोलतो. हा काशीनाथ आहे, जर कोणी ओळखलं नाही तर? अरे देवा, अनर्थ होईल, अनर्थ. घरातल्या प्रत्येक माणसाशी तो कसाही वागू शकतो. कारण सगळेजण त्याला रावसाहेब समजणार. माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसेल तो, पैशांचे व्यवहार करेल, सगळा पैसा उडवून टाकेल. नाही नाही नाही, वैजयंतीशी कसं नाही, कुठल्याही परिस्थितीत तो घरात नुसता कामा नाही. मी इथे अडकून पडलो, मी इथनं सुटलंच पाहिजे. मला देवी आई, मला